नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही पुन्हा आलोय एक नवीन ब्लॉग घेऊन. असं बोलतो तसं काय आम्ही वर्ष ब्लॉग बनवतोय, तसं नाहीये. आमचा दुसराच ब्लॉग आहे. आता आम्ही चाललोय डबलिनला आमची एक मैत्रीण आहे रिद्धी, आम्ही तिच्याकडे चाललोय. आमचा सध्या प्लॅन आहे की या विकेंडला कुठेतरी असंच फिरायला जायचंय. कुठे अजून ते आमचं अजूनही फिक्स नाहीये. असे प्लॅन बनलेत, पण कुठेतरी जाऊ फॉर शुअर. एवढा लांब चाललोय तर. आणि आम्ही सिद्धीला आता कामावरनं पिक केलंय आणि आता आम्ही मोटरवेला लागूच. सांगायची गरज नाही, पण स्टील व्हेरी न्यू ॲट दिस. सो हा. आणि अजून मला बोलायचं होतं की काय बोलायचं होतं मला आठवत नाहीये, पण एक मिनिट गाईज. मला हे बोलायचं होतं की रिद्धीने बनवलं आहे बटर चिकन, तर आम्ही बटर चिकन पण खायला जाणार आहे. तर होपफुली म्हणजे ती चांगलंच बनवते, तसं तर काय असं बोलायला नको, मी मारेल मला ती. हा, ते एक मोटिवेशन ते पण आहे की बटर चिकन खायचंय जाऊन, तर अजून जरा थोडंसं मनाला शांती वाटते. तर आता आम्ही मोटरवेला लागलोय. 1 तासच लागतो ऑलमोस्ट, जास्त वेळ नाही लागत इतका. ड्रायव्हिंग करताना खूप लॉंग ड्राईव्ह असले ना तर मग ढाब्यांची आठवण येते यार जाम. म्हणजे असं मजा येते ढाब्यांवरती, असं मस्त थांबायचं 1 तासाने, गरम चहा प्यायचा किंवा भजी खायची. आता तोंडात पाणी आलंय. भजी खायची किंवा मिसळ वगैरे भारी, आणि प्रत्येक जागेची वेगळी टेस्ट. तर हे सगळं जाम भारी वाटतं. एक मजा येत नाही चालवताना, रस्ते वगैरे भारी आहेत, पण ती मजा तर आहे, भारी आहे. हे इकडचं मिनी सिलिंग आहे. मिनी पण नाही, एवढं मिनी आहे की असं तुम्ही बघायला लागायत ना तर संपून पण जाईल. ते संपून गेलं पण. हाय गाईज, तर आपण रिद्धीकडे आलोय आता, पण तिला माहित नाहीये की मी अशी व्लॉगिंग वगैरे चालू केली आहे, आणि ऑब्व्हियसली तिला व्लॉग मध्ये घेणारच आहे मी. तर लेट्स सी तिचं रिॲक्शन काय येतं. मला तर वाटत नाही काय रिॲक्ट करेल, बघू. मलाही नाही वाटत ती काय रिॲक्ट. ती बोलली कॅमेरा का चालू, कॅमेरा असं काहीतरी ती रिॲक्शन दे. नको नको. मी रिद्धीच्या घरी आलोय. जोरात हा, जोरात. बटर चिकन तर दाखव तुझं गाव जेवण. तर मित्रांनो, कालच्या दिवसानंतर आता हा नवीन दिवस आहे. तर काल बटर चिकन खाल्ल्यानंतर आम्ही झोपून गेलो, कारण की बटर चिकन एवढं अमेझिंग झालेलं की ना आम्ही व्लॉग केला ना काय केलं, काहीच नाही केलं. घरी गेलो, खाल्लं आणि डायरेक्ट झोपलो. तर आता दुसरा दिवस आहे. आता आम्ही चाललोय ग्लेंडलॉगला चाललोय आम्ही. तर आता आम्ही ऑन द वे आहोत, पण जस्ट आता काही केलंच नाही त्याच्यानंतर, म्हणून आता परत. आणि रिद्धीला पण इंट्रोड्यूस नाही केलंय चांगल्या प्रकारे. शी इज माय फ्रेंड रिद्धी. येस, आम्ही ऍक्च्युली एकत्र आलेलो इकडे आयर्लंडला. द ओजी बडीज वी आर. आणि मग ही आली. तर मग आता आम्ही ऑन द वे आहोत. तर जाताना रस्त्याचे शॉर्ट्स घेऊ. काउंटी विकलो मध्ये आहे. इन जनरल काउंटी विकलो खूप सुंदर जागा आहे, विथ नाईस ट्रीज अँड स्टफ. सो आणि एक हाईक आहे, म्हणजे हाईकला जाणार आहे. अराउंड 2.5 hours हाईक आहे, पण आम्ही करू का 2.5 hours? सिद्धी करशील का? मी हाफ आवर पासून सुरू केलेलं, हाफ आवर पासून केलं. 4 hours करणार होतो, मग आम्ही केलं थोड़ा भावताल करके. हम 2 hours पे आ गए, 2 घंटे पे आ गए. तो लेट्स सी, दाखवत राहू ऑन द वे. आणि ऑन द वे सिनरी पण चांगली आहे. ऑल्दो आम्हाला वाटलेलं आज सनी आहे, वेदर वाईज सनी होतं, पण
कालच असं आलं की क्लाउडी झालं आणि उद्या जो पाऊस होता तो आता पाऊस झालाय. पडत तर नाहीये म्हणजे हा. पाऊस नाहीये हा पण क्लाउडी आहे फुल. तर दॅट्स आयरिश वेदर फॉर यू. आम्ही आता इथे गाडी पार्क केली आहे आणि इथे आता थोडंसं खाल्लं आणि आता आम्ही निघतोय. इथे खूप सारे वॉकिंग ट्रेल्स आहेत. तर कुठल्या वॉकिंग ट्रेलला जायचं आहे ते आता ही फिगर आउट करते आणि त्याची एंट्री कुठून आहे काय माहीत नाही. The hike has started. तर असं आता हा नेक्स्ट स्टॉप असेल आमचा हा पुढे जाऊन. तर ही अशी 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 लाईन आहे जायची आणि मग काय दिसणार की नाही माहीत नाही. आणि मग आम्हाला तिथे जायचं आहे. सॉरी तिथे जायचं. तिथे लोक दिसत असेल तुम्हाला. आणि हे असं आहे हा असं आहे की खाली असं डाऊन हिल जायचं आहे आणि डायरेक्ट वरती असं वर. हॅलो भाई. इकडे अजून एक फोटो सेशन चालू झालं पण इथे व्ह्यू मस्त आहे हा म्हणून इट्स वर्थ टेकिंग फोटोज. हे जरा हार्ड होतं कारण की हे फुल स्टीप आहे आणि अजून थोडंसं जायचं आहे इथपर्यंत. मस्त आहे. या सो वी आर जस्ट वॉकिंग अराउंड द लॉंग व्हॅली. इज इट हृदय? वॉक खूप सुंदर आहे एकदम. आणि इथे लोक येऊन बसतात मस्त पिकनिक करतात खायला वगैरे आणतात. आमच्याकडे काय खायला नाही म्हणून फक्त आम्ही बसलो. खायला नाही म्हणजे खायला आहे बॅगेत नाहीये गाडीत आहे. म्हणजे नाहीच आहे ना आपल्याकडे. म्हणजे नाहीच आहे ना. खायला नाही एकदम उद्ध्वस्त. आम्ही आता हे असं चढत चाललोय. तर हे मस्त अशा स्टेप्स काइंड ऑफ दिले पण चढायला जाम मजा येत. आणि तिथे आम्ही फोटो काढले. खूप भारी व्ह्यू येत होता. आणि अशाच स्टेप्स आहेत वरती. यांना बघू शकतो चाललेत. आता आम्ही डाऊन हिल चाललोय. तर हे असे टाईप म्हणजे असं शिड्याचं आहेत ह्या ऑलमोस्ट. तर हे असं तिथे जर का तुम्हाला दिसत असेल तर हे असं इथे कर्व होऊन परत असं उलटं खालती जायचं आहे आणि ते लेकच्या बाजूला जाणार मग ऑलमोस्ट. पण हे खाली फक्त डाऊन हिल जायला पण जाम भारी वाटतं. आम्ही आलो आता. ऑलमोस्ट झाली आहे आमची ट्रेल. आम्ही टेक्निकली असे इथून वरती चढून हाय गाईज, मीटिंग आफ्टर सो लॉंग. हा प्रॉब्लेम हा झाला की आमच्या सगळ्यांच्या फोनची बॅटरी संपली आणि सगळ्यांच्या फोनची स्टोरेज पण संपली लिटरली. यांनी इतके फोटो काढले की मोबाईलने पण गिवअप केलं यांच्यावरती. तर
पण जो व्लॉग करतो त्याला एवढं तर लक्षात असलं पाहिजे की आपल्याला व्लॉग करायचं, तर आपण आपली बरोबर मेहनत केली पाहिजे. माझी चुकी झाली ती जरा स्टार्टिंग मध्ये ना, तर स्टार्ट मध्ये होतं तरी पण ब्लॉगर वगैरे तुम बन जाएंगे भैया. तर खूप भारी ट्रेल होती, खूप सुंदर, म्हणजे जाम मजा आली आणि फुल असं प्लेझंट होतं वेदर. खूप म्हणजे ऊन नव्हतं, फक्त ढग होते. सो ऊन नसल्यामुळे थोडं ते डिहायड्रेशन पण कमी झालं आणि भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं. हसताय ते लोक. मस्त होतं, छान, रेकमेंडेड. या तुम्ही पण या, जर तुम्ही डब्लिनच्या आसपास असाल, कधी आला तिथे तर या. आम्ही मोस्ट प्रोबेबली परत येऊ वेगळे ट्रेल्स करायला, कारण की मस्त होतं. मी खरं तर एक व्हिडिओ काढलेला खाली, पण पूर्ण व्हिडिओ बनल्यानंतर, म्हणजे एंड केलेला मी ऑलमोस्ट, पण पूर्ण व्हिडिओ बनल्यानंतर फोन बघितला तर स्टोरेज फुल झालेली. मस्त होता तो, पण ठीक आहे. आम्ही टाइम आता कसं स्टोरेज मॅनेजमेंट जमत नाहीये, पण आता जमेल नेक्स्ट टाइम पासून. रिद्धी अशी मागे बसून अशी तोंड करते ना, लोक जज करणार आहेत मला, पण ठीक आहे, करू दे, आता काय करणार, आपले ही दोस्त आहे, क्या करेंगे. तर मोस्ट प्रॉब्ली आपण हे एंड करूया इथे, कारण की आता आम्ही डायरेक्ट इथून घरी आणि मग डायरेक्ट उद्या घर पे जाएंगे. तर मोस्ट प्रॉब्ली इथे एंड करणार ना आपण. काय आहे अजून काय, एनी फन ऍक्टिव्हिटीज रिमेनिंग असेल तर मग कट करून आपण ते ऍड करू शकतो. हा, हे असं एकदमच काय नाही. बाय गाइस, बाय, मिलते हैं नेक्स्ट टाइम अगर हम किधर घूमने गए तो. येस, जसं आम्ही प्लॅन तर केलंय की जायचंय फिरायला कुठे ना कुठे नेक्स्ट वीक. तर नेक्स्ट वीकचं काय होईल ते आपण नेक्स्ट वीक मध्ये समजेल. तर बाय. कधी जाणार आहे पण, स्टे ट्यून्ड, बाय. जाईल, लवकरच जाईल, एडिट करतोय.